बाबूचं म्हणजेच माझ्या भावाचं बर्थडे सेलिब्रेशन स्पेशल ब्लॉग. वेलकम टू मावशी ब्लॉग. हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? वेलकम टू माय ब्लॉग. आज मस्तपैकी छान दिवस आहे. आज 8 ऑगस्ट आहे आणि उद्या आहे रक्षाबंधन. सो मागच्या वेळेस माऊनी बोलल्याप्रमाणे आपण करणार आहोत रक्षाबंधनचा ब्लॉग, पण तो करणार आहोत उद्या. पण आज असं काहीतरी स्पेशल आहे की आज माऊच्या मामाचा म्हणजे माऊच्या बाबू मामाचा बर्थडे आहे. सो हॅपी बर्थडे टू यू बाबू. आणि दुसरं म्हणजे आज माऊच्या स्कूलमध्ये राखी सेलिब्रेशन आहे. सो तिला ट्रेडिशनल वेअर घालायला सांगितलं. आणि मेन 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 म्हणजे आत्ताच माऊची फर्स्ट युनिट टेस्ट झाली आहे. सो त्याचा रिझल्ट देखील आहे. सो आज माऊचं अभ्यास कळणार आहे कसं केलं कसं नाही. सो चला आता वेळ न घालवता पटापट तिची तयारी करूया. ट्रेडिशनल वेअर कशी दिसते ती. चला बाय बाय. ते माऊला फटाफट तयारी करायची होती. अवघी मला वाटतं 15 मिनटं राहिले होते. फटाफट तिची तयारी करून घेतली फटाफट. नशीब साडी वगैरे वेअर करायचं नव्हतं. नॉर्मल असं ट्रेडिशनल वेअरमध्ये असा म्हणजे ती साडीचाच कपडा होता. छान फ्रॉक बनवलेला मस्तपैकी शिवलेला. नुसती केस बांधताना हलत होती सारखी. सोबतच नाश्ता पण चालू होता. फायनली तिथे रेडी केलं केस. आता तिचा मेकअप थोडाफार करूया फटाफट. तोंड बघा, सकाळी झोपेतून उठल्यावर कसं तोंड असतं तिचं. तरी आवरायचं आहे म्हणून काय रडत नाही उठली. नाहीतर सकाळी उठायला नुसतं आमचे हे होतं, त्रास होतो आम्हाला उठायचं म्हटलं तर सकाळचं. ते आम्हाला नटायचं म्हटलं की आवडतं बाबा. आम्हाला मेकअप करायला खूप आवडतं. छान छान वेगवेगळे ड्रेसेस घालायला, वेगवेगळे करायला. चला फायनली माऊ रेडी झालेले आहे बघा. फिर मेहंदी दाखव. तुझी मेहंदी रक्षाबंधन स्पेशल मेहंदी काढलेली आहे काल रात्री माऊनी एकत्र करून. कसं दाखवायचं कसं हां ही माऊ आणि ही माऊची भाऊ. हॅपी रक्षाबंधन. चला रेडी फॉर स्कूल. ओके बाय बाय. जा. हाय. हो चला गाईस, माऊ आता स्कूलला गेलेली आहे. आता आपण आपलं आवरूया फटाफट. कारण की आता म्हणजे घरातलं थोडंसं पहिलं तर थोडासा आराम करते, नंतर मी सगळं आवरायला घेते. आणि आज माऊचा ओपन डे देखील आहे. तर 11:30 वाजता तिला 11:30 वाजता बोलवलं पॅरेंट्सने. बघू काय केला शिकवू. म्हणजे घरी तर करत होते, आता काय माहिती तिकडे केला आहे की नाही अभ्यास. आता कळेलच. मला टेन्शन आलं जाम. आणि आता ते असं बोलतात ना की आपल्या रिझल्ट्स म्हणजे आपले स्वतःचे रिझल्ट्स होते तेव्हा आपले मम्मी पप्पा जायचे. पप्पा तर नाही गेले कधी, पण मम्मीच जायची नेहमी. पण तिला कसं वाटायचं ते आता मला कळतं आहे खरं म्हटलं तर. रिझल्ट्स ओपन डे असताना. सो आता बघूया कसं काय होतं आहे ते. तोपर्यंत आवरून ठेवा फटाफट, नंतरून जाऊया घ्यायला. पाऊस आला की काय? अरे बापरे. रक्षाबंधनच्या टायमिंगला मेहंदी काढायची म्हणून काल ही मेहंदी काढलेली आहे मी. मला वाटतं रात्रभर बसून भावाचे पहिले स्टेटस टाकले ह्याच्यावरती, व्हॉट्सअपवरती वगैरे सगळीकडे. आणि नंतर मेहंदी काढत असली तर आय थिंक सो 3:30 वाजले असतील मला झोपायला नक्कीच. सो मी अशी छानपैकी तुम्हाला दाखवली. मी मेहंदी काढलेली आहे. कशी वाटते नक्की सांगा. माझी कुकी बघा कशी आली बघा माझ्याकडे. लगेच बोलली की लगेच आहे ना. तिला असं केलं की मजा येते. है ना कुकू?
लय मस्ती करते, पण लय मस्ती करते. नुसतं स्टंट मारायला पाहिजे, स्टंट. हिला स्टंट मारायला पाहिजे. या थोड्या वेळाने बघले तर कोण तोपर्यंत थोडंसं आराम करूया. नंतर मग व्यवस्थित फ्रेश होऊन माऊला आणायला जाऊया. आणि नंतरून सगळं आवरून थोडंसं खाऊन वगैरे आपण जाऊयात घाटकोपरला. बाबूचा बड्डे सेलिब्रेट. बाबू म्हणजे आम्ही बाबू बोलतो त्याला प्रेमाने. त्याचं खरं नाव कौस्तुभ आहे, यश आहे. सो त्याला आम्ही प्रेमाने असं बाबू म्हणतो. सो त्याचाच वाढदिवस आहे. सो आपण तो सेलिब्रेट करायला जाऊया. बघूया सरप्राईज. बहुतेक काल माऊ बोलता बोलता पटकन बोलून गेली की मामा आम्ही उद्या येणार आहे म्हणून. ओके, पण त्यांनी काय एवढं हे केलेलं नसेल. नंतर माऊ लगेच बोलते. मी माऊला म्हणलं अरे माऊ काय बोललीस, तर लगेच माऊ बोलते नाही नाही आम्ही नाही येणार आहे म्हणते. नाही येणार आहे. मी जाऊ रे आता. मग आता बघूया सरप्राईज भेटतोय की नाही त्याला. 2 तासानंतर. सो चला फायनली मी रेडी झालेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत माऊला आणायला. म्हणजे पहिलं तर ओपन डे बसणार आहे, नंतर मग माऊला आणणार आहे. बघूया काय होतं आहे ते, कसं लिहिलं आहे काय माहिती पेपर माऊने, कळेलच. सो चला जाऊया पटापट. काही वेळानंतर नाही गॉड फायनली माऊचा रिझल्ट आलेला आहे. हो, इंग्लिशमध्ये भेटलेले 20पैकी 18, मॅथ्समध्ये 20पैकी 18, जीकेमध्ये 20पैकी 18 आणि अनएक्सेप्टेड 20पैकी 20 ते पण मराठीमध्ये. खूप बापरे बापरे, मला भीती जास्त मराठीचीच वाटत होती, पण त्याच्यामध्ये देखील छान मार्क्सने सगळ्याच्या A ग्रेड भेटलेला आहे, A+. सो व्हेरी गुड. माऊ आलेली आहे बघा. काय माऊ, हां काय पेपर लिहिलंस तू? हां फेल झाली आहेस तू, हसतेस काय? फेल झाली तू. छान दिसते. काय करते, काय कळतंय तुला? बॅटची रक्षाबंधनला तिचा आहे ना 1 पीस. अच्छा तो बर्थडेचा बोलते का? हां नाही नाही तो नाही, वेगळा तो नाही, नवीन तिला भेटला. काय माऊ काय काय काय? नाही जे दुसरं बॅटची स्पेलिंग 13ची स्पेलिंग तुला येत नाही? हां कसं पेपर लिहिलायस? लिहिला ना का? हां तू घरी चल, तुला पण बघते पप्पाला पण. चल. काय काय पास काय झाली तू? मी हसत नाहीये, मी रागात बोलते तुझ्याशी. हसत नाहीये मी, हसत नाहीये मी, रागात बोलते तुझ्याशी, कळलं? पप्पी दे. पास झाली ती छान पैकी. मराठीमध्ये तुला 20/20 भेटली आणि इंग्लिशमध्ये 20/18, मॅथ्समध्ये 20/18. तुला माहिती, तू अभ्यास केला तुला माहिती. सांची कॉंग्रॅच्युलेशन. सांची पण मस्त मस्त पास झाली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला हाँ दे दो चाहिए ना आप दोगे. चला माऊला प्रॉमिस केल्याप्रमाणे छानपैकी माऊला छानपैकी एक छानसं सरप्राईज. पास झाल्यावर तिला छानपैकी केक घेऊन देणार असं सांगितलं होतं. सो फायनली तिचा केक जो आहे तो पॅक होतो आहे ना. चला माऊ मस्तपैकी छान मार्क्स पास झालेली आहे फायनली. माऊला घेतलेला आहे सुंदर असा छोटीशी केक है ना माऊ. कसं वाटतंय? पण सगळ्या ह्याच्यात 3 काय मराठीमध्ये सगळ्यात जास्त मला भीती वाटत होती माऊची, की माऊ काय करेल. पण माऊनी मराठीमध्ये अक्षरशः 20पैकी 20 काढलेले आहेत. काय बात आहे, काय बोलणार आता तिला. सगळ्यात जास्त तेव्हाच तिने हे केलेलं आहे, मार खाल्लेला आहे माझा.
आणि परत इंग्लिश मॅथ्सच्या टायमिंगला असे सिली मिस्टेक्स केल्यात नुसते थोडेसे. म्हणून तिला 1000 वेळा सांगितलं पेपर द्यायच्या आधी चेक करायचं कुठलं आपलं रॉंग झालंय कुठलं नाही, तरी ऐकत ना मॅडम. तरी इट्स ओके. चला फर्स्ट युनिट टेस्ट होती पण तरी सुद्धा कमी नाही पडले, छानच पडले. 2-2 मार्क ठीक आहे. तेच 2 मार्क 2 मार्क पुढे जाऊन कव्हर होतील है ना भाऊ, है ना. मग पुढच्या परीक्षेला आउट ऑफ मध्ये है ना फुल मार्क्स. सो चला जाऊयात आता मस्त पैकी. सुट्टी नाटकी सकाळ तिचं तोंड बघायला पाहिजे. घाटकोपरला थोड्या वेळ निघायचं. चला हे छोटस माऊ कडून परीसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू बोल. थँक्यू. सगळं अवतार काढला तिने सगळं. भरपूर चॉकलेट बिकलेट खाऊन झालंय ना. काय चेहऱ्याचा अवतार केलाय. हाच मामाच्या भेटायला ड्रेस घ्यायचे ना. माऊसाठी एक छोटस सेलिब्रेशन. कॉंग्रॅच्युलेशन माऊ फॉर पासिंग A+. मला नको. मला कशाला का मी पास केलंय. थँक्यू. पण तू अभ्यास केला ना छान. मार खाऊन कोण है ना. दे इकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला खावा. बाय. नंतर भेटूया. गळ्यातलं कसं झालं म्हटलं. निकिताने बोलवलं म्हटलं थोडं निकिताकडे जाऊन या. काय निकिता मावशीच्या निकिता मावशीच्या घरी थोड्या वेळा जाऊन येऊया. मग आल्यावर करूया. मी आत्ताच व्हिडिओ कॉलवर दिसली ना. हा आता व्हिडिओ कॉल दिसले ना. आज निकिताकडे जेवायला आहे. माझं सगळं घरातलं काम बोंबललं आहे. जायचंय घाटकोपरला पण इथे नुसता टाइमपास. निकिताकडे आलं की परत पाय निघतच नाही इकडून. या माझ्या लेकीमुळे या प्रिशामुळे या. अरे प्रिशा कशा असतं तू कशा असतं. प्रिशूकडे आलं ना की प्रिशूच्या घरातून पाय निघतच नाही. सो आता जेवायला बसला. आज मस्त आहे की निकिताने मस्त एक मटकी केली आहे, भात केलाय, मी सँडविच केलाय. माऊ इंटरनॅशनल आहे. ती जरा दुबई वगैरे या ठिकाणी राहून आलेली आहे असं मला वाटतंय. ती काय खाते माहिती का, भाकरी खाते तांदळाची, त्यासोबत खिचडी खाते. आता कोणी खाल्लं होतं मला तेवढं सांगा फक्त. बघा हे माझ्या मावशीने दिलं खिचडी आणि भाकरी तांदळाची. चला या जेवायला. रिशू जेवायला ये. येतेस का जेवायला. बघ ती बघते बघ. रिशू जेवायला येते का जेवायला येते का. हा बोलते ग. चला 1 तासानंतर. सो चला फायनली रेडी झालेले आणि फटाफट जाऊयात. आता ट्रेन पकडूयात मस्तपैकी. जाऊयात घाटकोपरला. फटाफट बॅग पॅक झालेली आहे आपली मस्तपैकी. चला जाऊयात. से कुकी बाय बाय. कुकी बाय. संडेला भेटू बाबू. चलो बाय 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 बाय. ट्रेन मिस झाली. आता बघू पुढची कुठे भेटेल. एवढं पडून सुद्धा काय भेटलं नाही ट्रेन. हिच्यामुळे झालं. हिच्यामुळे ही एवढी स्लो नुसती धावते शिड्यांवर. कधी येणार आता नेक्स्ट गाडी का. चला फायनली गाईज
ट्रेन भेटलेली आहे 6:28ची. पावणे 7च्या नंतर लागले आहे ना. मग आणि बरं आलं थोडं बसायला भेटलं. आता 7:30 वाजता घाटकोपर. फायनली रिचेड टू घाटकोपर. हो एक्सेलेटरनी जायचं ना. चल फायनली रिचेड टू घाटकोपर. आता घाटकोपर स्टेशनला उतरलो आहे. सो आता गण्या मामा माऊचा गण्या मामा घ्यायला येणार आहे. मग आम्ही गाडीने घरी जाणार आहोत है ना. कसं ऐ गाडीने मग आम्ही कुठे जाणार आहोत घरी. गण्या मामा आम्हाला घ्यायला आलेला आहे. हा कशाला आले रे. हा कुठे फिरतो वाकडे. ए भोंबड्या ए भोंबड्या. तिथं गाडी नाही काय नाही. ट्रॅफिक मुळे कोण येणार. तुझा झाला फिक्स. काय झालं नको रे रिटेव. हो फायनली चला मग बाबूचा हा बर्थडे सेलिब्रेशन बाकी. इथे बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट होत आहे. माऊला बसवलं त्याच्या मामासोबत. मग पटापट ओवाळतात. सारखी नुसती नाटके चालली होती. मधोमध बसला होता. माऊला म्हटलं बस तुझ्याकडे. उठून गेली. परत माऊला ओवळायचं होतं तर माऊ ओवळेल बघा. सांगते कसं तो म्हणता तांदूळ फेक तोंडात साखर द्यायच्या ऐवजी. सो इथे बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट करतोय. माऊला म्हटलं माऊ बस त्याच्याजवळ. तो बसवत नव्हता. तर चल मोठी झाली आता मोठी झाली करत होता. तरी सुद्धा तरी घेतला जवळ. म्हटलं बस. म्हटलं एकूण ते एक भाची. म्हटलं भरपूर नाहीत तुला. म्हटलं बसलं. फायनली इयर्स बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट. मी किती जोरात टाळत होत बघा. हॅपी बर्थडे टू यू. सो फायनली या थोडेफार फोटोज काढलेले आहेत. गण्यादानी सगळे वाट लावलेले फोटोची व्हिडिओची. मला काही सेलिब्रेशन छानपैकी झालेलं आहे. सगळं गण्यादानी सगळ्या व्हिडिओची वाट लावलेली आहे. अशा प्रकारे फोटोज तर काय काढले नाहीये. फोटो पण नाही काढले धड ना व्हिडिओ काढलाय धड. बस इट्स ओके. चला आता चाललं बाहेर जेवायला. सो चला जाऊया फटाफट. गण्याचा रेडी आहे गाडी काढून. बाबू पप्पा मम्मी खाली येतात आहे तोपर्यंत आपण पुढे जाऊया है ना भाऊ. चला स्टेशनला सो इकडे माऊ मम्मीनी मस्त गुजराती थाली मागवलेली. माऊनी सूप मागवलं होतं. आणि हा छोटासा डिनर करताना फॅमिली फोटो. सो चला गाईस मस्तपैकी पोट भरून जेवलं आहे मस्तपैकी. माऊनी माऊ तू माऊ धडकली डबल डेकरला. चला आता आम्ही आलोय घरी. जस्ट वाजले 12 वाजले. हां त्याच्यात बॅगेज आहे. चला आजचा बाबूचा बर्थडे खूप छान सेलिब्रेशन झाला. पण व्हिडिओ काढताना खूप वाट लावली आहे. फोटोज पण काढलेले नाही. पण ओके. चला छान झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन. आणि माऊच्या स्कूलमध्ये देखील नारळी पौर्णिमा वगैरे छान झालेली आहे. सो चला हा ब्लॉग मी का सो चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग घेऊन. नवीन छान काहीतरी घेऊ. आणि भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉग म्हणजे रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये. सो चला बाय बाय. मेहंदी कशी आहे मेहंदी. माझी मेहंदी कशी आहे. माझ्या माऊची बघायची का. माझी मेहंदी का लवकर 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 लवकर. नाही दिसतच नाही. कसं वाकडं तिकडं कसं करते. दोन्ही हात एकत्र कसे ठेवायचे. हां व्हेरी गुड. सो चला टाटा बाय बाय. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. माऊ सांग आपल्या ब्लॉगला. सबस्क्राइब एंड कमेंट.
करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. भेटे आता रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये. छान राहा, मस्त राहा, आनंदात राहा आणि खूप 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 हॅपी रक्षाबंधन टू ऑल. आणि काय घरी आल्यानंतर मम्मीच्या हातावर मेहंदी काढली पहिले रक्षाबंधन स्पेशल. नंतर एक छानशी फालुदा ट्रीट भेटली बाब्याकडून. आणि काय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सौ मावशी. So, bye bye, tata, good night, friends, take care. Thanks for watching Sou Maushi Vlogs. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong, bye bye.